नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहे आज भांगरवाडीमध्ये आणि आपल्याला तिथे एक नागरिकाशी संपर्क साधायचा आहे. आपण त्यांना विचारू त्यांच्या गावाबद्दल माहिती आणि त्यांचं काय चालू आहे काय नाही, काही अडचणी त्यांच्या गोष्टी आपण समजून घेऊ आज. आणि चला माझ्या मागे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आपण. इथं तर मग आपण आलोय आता भांगरवाडीमध्ये आणि आपल्याला एक माणूस भेटलाय. आपण त्याची संवाद चालू, एक नागरिक आहे, शेतकरी माणूस आहे. आपण त्याला भेटू आणि बोलू व्यवस्थित काय आहे, काय नाही, अडचणी बिडचणी त्यांच्या गावात काय चालू आहे, त्यांच्या हालचाली काय चालू आहे, शेती निगडीत माहिती जाणून घेऊ, त्यांच्या अडचणी जाणून घेऊ, पोरं बाळाबद्दल जाणून घेऊ. धन्यवाद. बोलू आपण त्यांच्याशी 2च मिनिटात. हा, तर भाऊ आपण आलो होतो, मग तुम्ही आपल्याला मोठ्या पाणी दिला भाऊ, त्याबद्दल तुमचे आभार बरं का. तर मग आपल्याला काय म्हणायचं, तुमच्या गावात मागा पूर आला होता. हा, तर 2 बाया 3 माणसं होऊन गेली. तर मग 3 बाया 4 माणसं होती. 3 बाया होती का? अरे 4 माणसं होती. तर मग मला काय म्हणायचं, तर हा तुम्ही मला काय म्हणायचं, तुम्ही सांगा मला त्यांच्याबद्दल. ते 2 बाया किती म्हणजे तुम्ही? 3 बाया 3 बाया. हा, आणि ते भेटले का नंतर काय अडचण आली? आणि माणसं किती होती? 4 माणसं. हा, 4 माणसं. तर मग 3 बाया भेटले आम्हाला. हा हा. त्या गुड नाईट म्हणल्या काय झालं अरे बापरे. हा, मग मला काय म्हणायचं, म्हणा. कसं हा, तर मग मला काय म्हणायचं, पुढं असं विषय ते होऊन गेले. होऊन गेले. मग नंतर आमच्या चॅनल झाकेरगिरी चॅनलला न्यूज घेतली, मग तुमच्या गावातले भांगरवाडी गावातले 2-3 बाया होऊन गेले. तर मग मी त्याबद्दल लगेच सक्षमता निर्माण केली ना आपल्या चॅनल बद्दल. तर लगेच आपण निघलो, तिथून घरून निघलो आणि लगेच साहेबांना तर ते म्हणे त्या गावात जाऊन पहिली माहिती द्या तुम्ही. तर मला काय म्हणायचं, तुम्ही बोला ऐका, हे जी माणसं आहे ती भेटले का नाही आतापर्यंत, आपल्याला कुठला निर्णय घ्यायला. तुम्ही काय झाले नाही म्हणजे माझं म्हणणं काय आहे की आपण जे न्यूज आहे ना ते आपण टाकू शकतो, आपला विषय असा आहे. पण मला एवढं म्हणायचं, ते बाया आणि माणसं भेटू न भेटू आम्ही तुम्हाला काय सांगू. नाही 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 नाही, आपलं झाकेरगिरी नावाचं चॅनल आहे. जागीरगिरी अहो, नाही हो, आपलं नाव आहे फक्त ते काय आहे? चॅनलचं नाव आहे. जागीरगिरी अहो, तुम्ही ऐका राव, तुम्ही जाऊ दे ना, आमची मुदन करा, पण ऐका राव तुम्ही. झाकेरगिरी नाव आहे फक्त हो, नाव आहे. तर मग आपल्याला काय म्हणायचं, तर ते जे चॅनल आहे आपण त्याच्याबद्दल आपल्या वरून सूत्रानुसार माहिती थोडं खाली करा ना. मग ठीक आहे. हं. तर मग याच्यात आवाज नाही येतो हो. मग काय तोंडच घालता का खाली करा ना. हो ठीक आहे, धन्यवाद. तर मग आपल्याला काय म्हणायचं, तुम्ही जी माहिती देऊ राहिले आम्हाला, देव राहिले हो, तर मग ते तुम्हाला नंतर भेटले का नाही? आम्ही सांगत नाही. मग असं आहे तुमचं. मग तिथे तेव्हा आपण विषय सोडून देऊ. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जे नुकसान झालं, नुकसान भरपाई वगैरे तुम्हाला भेटली का सरकारकडून? मला काय म्हणायचं, माणसं दुसरे होऊन गेले आम्हाला कसं नुसतं भरपाई भेटणार आहे. नाही नाही नाही, तुम्ही समजूच नाही राहायचं आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, तुमचं ते वावर आहे, तुम्हाला शेती आहे का? आम्ही काय म्हणा. अरे यार, नाही म्हणजे मला काय म्हणते. आता तुम्ही माहिती घेऊन आली, हो आम्ही आता हे तुम्हाला सांगितलं, हो. आम्हाला वावर भेटणार आहे का ते? नाही नाही नाही, एवढा नको आता. आमच्याकडून तुम्हाला रुपये इन्कम नाही भेटणार, पण आमचा हेतू असा आहे की आम्ही जे आहे ना ती सरकारकडून तुम्हाला कोणी मदत भेटू शकते असा आम्ही प्रयत्न करू शकतो. आमचं झाकेरगिरी असं चॅनल आहे ना, हे चॅनल खूप प्रसिद्धी प्राप्त करू राहील. हो, तुमच्या नावाचं चांगलं भंगार वाटू राहिले आम्हाला. तुम्ही आमच्याकडे पाहून आम्हाला म्हणू शकता भांगर, आम्ही आहेत भांगर. हां. पण मग चॅनल जो विषय असा आहे ना, मला काय